कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। आवाज खूपच शंकर कमी आहे. शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छंकरधारिणम्। अभाग्यासी भाग्यवंत ऐसे श्री गुरु काका श्रीमंत जीवत्वाची खंत स्वरूपी विराली। सदा शिवसमारंभाम् शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वंदे गुरुपरंपरा वंदे गुरुपरंपरा। सद्गुरुनाथ महाराज की जय। आवाज आलाय आता व्यवस्थित? हो, आला आता. छान आहे. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणावर साष्टांग लोटांगण घालतो. आदरणीय नीलाताई त्यांच्या पठणाने आपला उपनिषदांचा अभ्यासाला प्रारंभ होतो. त्या नीलाताईंना वंदन करतो. आपण सगळे भगवत स्वरूप श्रोते आहात, तुम्हाला नमस्कार करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया आणि प्रारंभ करूया. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। या ठिकाणी श्री गुरुभ्यो नमः म्हटलंय. जर श्री गुरूंना वंदन असतं तर श्री गुरवे नमः म्हटलं, चतुर्थी एक वचन घेतलं. पण या ठिकाणी श्री गुरुभ्यो नमः म्हटलंय. याचं कारण
श्री गुरु परंपरेला वंदन आहे. संपूर्ण परंपरेला वंदन असल्यामुळे श्री गुरुभ्यो नमः असा शब्द आहे. सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम, शंकरापासून शंकराचार्यांपर्यंत, भगवान शंकरापासून शंकराचार्यांपर्यंत आणि शंकराचार्यांपासून माझ्या श्री गुरूंपर्यंत अशा संपूर्ण गुरु परंपरेला वंदन असल्यामुळे या ठिकाणी श्री गुरुभ्यो नमः म्हटलं. फक्त सद्गुरु डॉक्टर काकांना वंदन असतं तर श्री गुरवे नमः म्हटलं. आपण आपल्या विषयाला पुढे चालूया. अल्पस संस्कृत ज्ञान आहे माझं. आज कठोपनिषद दुसरा अध्याय, प्रथम वल्ली, अध्याय क्रमांक 2 आणि वल्ली क्रमांक 1. आणि कुठलाही अध्याय प्रारंभ होतो किंवा वल्ली प्रारंभ होते त्यावेळेला शंकराचार्यांचं त्यावर भाष्य असतं आणि ते भाष्य फार मोलाचं असतं. आणि ते शंकर भाष्य या ठिकाणी जुळवणूक करून देतं आधीच्या अध्यायाची पुढच्या अध्यायाशी आणि आधीच्या वल्लीची दुसऱ्या वल्लीशी. वल्ली शब्दाचा खरा अर्थ वेली असा आहे आणि काठक म्हणजे तसा त्याला वृक्ष असं म्हणतात. वृक्षावर वेलीने आधार घेतला आणि ती वृक्ष वेली काय झाली, वरवर वरवर चढायला लागली आहे. तशी प्रथम अध्यायात द्वितीय अध्यायातली प्रथम वल्ली आज आपण बघतो आहे. त्या वल्लीची पहिले प्रस्तावना बघूया की का बरं दुसरा अध्याय सुरू केला आहे. हे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य आपल्याला सांगतात आणि म्हणून त्याचं प्रास्ताविक आहे, एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते. मला वाटतं पहिल्या अध्यायातल्या तिसऱ्या वल्लीतला 12वा मंत्र आहे, शंकर भाष्यात दिलेला आहे तसं. एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते. हा आत्मा गूढ आहे आणि हा सर्व भूत मात्रांमध्ये असताना सुद्धा आम्हाला तो दिसत नाही. तो आत्मा आम्हाला दिसत नाही. मग काय करायचं? दिसत नाही तर आम्हाला तो बघायचा आहे, आम्हाला तो जाणून घ्यायचा आहे, आम्हाला तो समजून घ्यायचा आहे, आम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा आहे. मग हा आत्मा सगळ्यांमध्ये व्याप्त असताना सुद्धा मला अनुभवायला येत नाही. एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते. शंकर भाष्याला इथून सुरुवात झालेली आहे. हे बघा, हे माझ्याजवळ शंकर भाष्य आहे. इथून शंकर भाष्याला सुरुवात झालेली आहे. पहिल्या वाक्य या ठिकाणी घेतलंय की पहिल्या वल्लीतलं तिसरं की आत्मा सगळ्यांमध्ये, पहिल्या अध्यायातल्या तिसऱ्या वल्लीतला 12वा मंत्र, आत्मा सगळ्यांमध्ये असताना सुद्धा तो मला का दिसत नाही, तो मला का अनुभवाला येत नाही, तो मला का कळत नाही आणि तो कळावा म्हणून दुसऱ्या अध्यायाचा प्रारंभ झालाय. म्हणजे आपल्यासाठी अत्यंत मोलाची गोष्ट काय असेल तर मध्ये येणारा जो अडसर आहे त्याला प्रतिबंध असं म्हणतात. अडसर म्हणजे प्रतिबंध. हा प्रतिबंध कोणता आहे की ज्यामुळे मला आत्मदर्शनाचा लाभ होत नाही. आणि ते जे प्रतिबंध आहे ते मला सांगा. आचार्यांनी त्या प्रतिबंधाची उकल केली आहे आपल्या. ते म्हणतात क पुन्हा प्रतिबंध ग्रया बुद्धेर येन तद्भावात आत्मा न दृष्टत इति तद्दर्शन कारण प्रदर्शनार्था वल्यारभ्यते. आत्मदर्शनाचा प्रतिबंध कोणता आहे आणि तो प्रतिबंध मी जाणून घेतल्याशिवाय मला आत्मदर्शन होणार नाही. सहसा काय असतं, माणसाचा स्वभाव काय असतो, सहसा स्वभाव असतो त्यांनी परमार्थ केला म्हणून आम्ही करायचा, तो देवदेव करतो म्हणून आम्ही देवदेव करायचा, त्यांच्या घरात खूप पूजापाठ असते म्हणून आम्ही पूजापाठ करायचे.
ना ना ना, हा त्याचा रस्ता नव्हे. मग त्याचा काय रस्ता आहे? मग त्या ठिकाणी ते सांगतात की या ठिकाणी एक शंका निर्माण होते की तो प्रतिबंध कोणता आहे हे मला शोधलं पाहिजे. दुसरा करतो म्हणून मी करण्यात अर्थ नाही. नेहमी डॉक्टर काका सांगतात, मी सांगतो म्हणून तुम्ही ऐकू नका, उपनिषद सांगतो म्हणून ऐका. भगवद्गीता श्रीकृष्णाच्या श्रीमुखातून आली आहे म्हणून ऐका, आणि ते जे सांगतात त्याला मान्यता द्या. मग कोणता असा प्रतिबंध आहे की त्या प्रतिबंधामुळे मला आत्म्याचं ज्ञान होत नाही? आणि त्या प्रतिबंधाचं नाव एकाग्रता नसणे हे आहे. एकाग्रता नसणे, सूक्ष्म बुद्धी झालेली नाही आणि बुद्धीची एकाग्रता झाली नाही. खूप जण प्रश्न विचारतात, आम्ही की नाही खूप दिवसापासून ऐकतो, पण पाटी कोरीच्या कोरीच. कोणी म्हणतं पहिले पाढे 55. असं का होतं? माझ्या बाबत असं का होतं? ह्याचं कारण शांकर भाष्यामध्ये दिलं आहे. आत्मा लपे सर्वांतरी, तया धरोनी बाहेरी, बुद्धीची काडी हळूवारी एकाग्रतेने. आत्मा सगळ्यांच्या आतमध्ये लपला असताना सुद्धा बुद्धी मला शिताफिनी बाहेर काढते, हळुवारपणे बाहेर काढते, एकाग्रतेने बाहेर काढते, आणि मी बाहेरच्या जगामध्ये एकाग्र होतो. बुद्धी काढी हळुवारी, एकाग्र झालेली बुद्धी हळुवारपणे आत्मतत्वाला जाणून घेते. पण काय आहे, त्या बुद्धीला खूप फाटे फुटले असतात. परी बुद्धीसी अग्रे नाना, करी साधकाची वंचना, जे इंद्रिय राहती ना स्वाधीनपणे. ती बुद्धी दशो दिशांना भटकते आणि आमच्या साधनाचा चुराडा होतो. कळताय माझं म्हणणं? गाझापट्टीच्या लहानशा भागावर स्वामित्व मिळवण्यासाठी इस्रायलला एवढा वेळ लागतो आहे. युक्रेन सारख्या लहानशा देशावर स्वतःच सार्वभौमत्व प्रतिपादित करण्यासाठी रशियाला 2 दिवस लागतील असं वाटलं, ते एवढा वेळ लागतो. मग एका आत्मतत्वाला जाणून घेण्यासाठी खरंच का हो 2-4 दिवस, 2-4 महिने, 2-4 वर्ष पुरेसे आहेत? स्थूल गोष्टीमध्ये जर एवढा काळ जातो आहे, तर सूक्ष्मतेमध्ये केवढा काळ जात असेल? पुष्कळदा आपण साधन कशासाठी करतो हेच आम्हाला माहित नसतं. दुर्दैव सांगतो, काही साधकांची भेट झाली, काकांची साधना घेतलेले, अनुग्रह घेतलेल्या साधकांबद्दल सांगतोय. काहीतरी भलते सलते आपल्या मनाने जप करायला लागले, आपल्या मनानेच वेगवेगळे साधन करायला लागले. अहो, तुम्हाला कोणी सांगितलं हे साधन करायला? काका सांगणं शक्य नाहीये. तो म्हणे, नाही आमच्या मागे शनी लागला, 7.5 लागली, म्हणून मग आम्ही हे जप करायला लागलो. आम्हाला अमुक अमुक व्यक्तींनी सांगितलं. श्री गुरूंनी सांगितलेल्या साधनाच्या पुढे दुसरी कोणती गोष्ट तुमच्या आड येईल असं तुम्हाला वाटतं तरी कसं? पण परिबुद्धीसी अग्रे नाना, ही बुद्धी वेगवेगळे काय करते, शेंडे निर्माण करते. आणि अनेक शेंड्यांना वाढणारं जे झाड असतं ते उंच नाही जात. ते झाड फोफावतं, पण ते झाड एका उंचीला नाही जात. अशोक नावाचा वृक्ष आहे, कसं उंच असं टोकदार रॉकेट सारखं वाढतं ते झाड, कारण त्याला एकच टोक असतं. आणि जर कधी जास्त टोक आले तर माळी ते टोक छाटून टाक. पण साधने करत असताना, परमात्मा आत्मप्राप्ती करत असताना अनेक अग्र न छाटता साधक काय करतो?
साधक सगळ्या आग्रहांना प्रवास करायला लागतो आणि मग आपलं निश्चित ध्येय काय आहे हेच त्याला कळत नाही. डावीकडे जा, उजवीकडे जा, मधून फिर, मागे फिर, वर फिर, आता सगळीचकडे फिरायला लागलो तर कसं होईल? यासाठी समुद्रामध्ये जे पोहणारे असतात, समुद्रामध्ये जे पोहणारे असतात, ते पोहणारे, त्याला शब्द आहे एक, सागर पोहून जाणारे लोकांना शब्द आहे तो. आणि ते हातामध्ये कंपास बॉक्स घेऊन असतात. छोटासा बॉक्स असतो आणि त्यात साऊथ नॉर्थ दिलं असतं मॅग्नेट. त्यामुळे आपण कोणत्या दिशेला पोहतोय हे कळतं. समुद्राला ज्या वेळेला मध्ये जातो, आजूबाजूचे गावं दिसणं बंद होऊन जातं आणि असं पर्यटन बंद झाल्यानंतर मग त्या पोहणाऱ्यांना कळत नाही की दिशा कोणती आहे. कारण दिशेचं ज्ञान निघून जातं. कधीतरी गोल फिरतो, कधीतरी बाजूला होतो, कधीतरी आडवा उभा असा झाला की ते दिशेचं ज्ञान निघून जातं. आणि दिशेचं ज्ञान निघून गेल्यानंतर मग आपल्याला जायचं कुठे आहे कळत नाही. म्हणून त्याच्यासाठी मग तो बॉक्स असतो, मॅग्नेटिक बॉक्स म्हणतात त्याला, साऊथ नॉर्थ दाखवतो आणि तेवढ्या अँगलनी आपण जात राहिलो तर बरोबर आपण त्या दिशेला पोहोचतो. जहाजामध्ये ते फिट असतं, विमानामध्ये ते फिट असतं. आणि हे समुद्र पोहून चालणाऱ्यांजवळ ती छोटीशी डब्बी असते आणि त्या डब्बीच्या साह्याने ते बरोबर तेवढा अँगल डिसाईड करतात. या अँगलला हे गाव आहे, मग त्या अँगलला ते जातात. तसं साधकाला आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे, आपली दिशा निश्चित केलं पाहिजे आणि त्याचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. नाहीतर मग काय होतं, काही लोक जपजापेच करत राहतात, काही उपासनाच करत राहतात, काही जण व्रतवैकल्यच करत राहतात, काही तपश्चर्या करत राहतात, काही जण तीर्थयात्रा करत राहतात, काही जण ध्यानधारणा करत राहतात, काही जण ग्रंथांचं वाचनच करत राहतात. परंतु आपण हे कशासाठी करतोय याची स्पष्ट त्यांना माहिती नसते आणि मग केल्या गेलेली साधना व्यर्थ जाते. कारण की 10 किलोमीटर समोर गेला, 4 किलोमीटर बाजूला वळला, 3 किलोमीटर मागे वळला, तो तिथल्या तिथे त्या गोलाकारातच पोहतोय. त्याचे सगळे श्रम वाया जातात बघा. आणि असे श्रम वाया जाऊ नये आणि म्हणून जर काय कारण असेल, काय करायचं असेल, तर त्या माणसाने एकच काम करावं की ध्येय निश्चिती करावी. म्हणून श्री गुरूंशी संवाद. पहिल्या अध्यायाचा समारोप करत असताना शैला काकूंनी संवाद घेतलेले आहेत. दोन व्यक्ती आपापसात जेव्हा कुजबुजतात तेव्हा त्याला बोलणं असं म्हणतात. त्या बोलण्याला एक निश्चित मुद्दा असतो आणि तो मुद्दा धरून ज्या वेळेला बोलल्या जातं तेव्हा त्याला चर्चा असं म्हणतात. चर्चा ही ध्येय गाठण्यासाठी असेल, तो मुद्दा जर ध्येय गाठण्यासाठी असेल तर त्याला संवाद असं म्हणतात. आणि तो संवाद जर आत्मस्वरूपाशी ऐक्यरूप होण्यासाठी असेल तर त्याला गुरु शिष्याचा संवाद असं म्हणतात. म्हणून यमानी नचिकेत्याला सांगितलंय हा गुरु शिष्याचा संवाद आहे. अर्जुन आणि भगवद्गीता गुरु शिष्याचा संवाद आहे. छांदोग्योपनिषद गुरु शिष्याचा संवाद आहे. समर्थांचा दासबोध गुरु शिष्यांचा संवाद आहे. संवादातून आपले अनेक ग्रंथ लिहिले गेले आणि एकदा जर आपल्याला नीट कळलं तर मग माझी साधना व्यर्थ जात नाही. आणि असं
उगीच साधना करायची नाहीये. दुसरे करतात म्हणून साधना करायची नाही. त्या साधनेमध्ये व्याकुळता असली पाहिजे. परमेश्वराविषयी तीव्र तळमळ असली पाहिजे. साध्य काय आहे याची जाण असली पाहिजे आणि सद्गुरूंनी दिलेलं साधनच केलं पाहिजे. सो नाही तर साधना अहंकार तयार हो. दुसरा मुद्दा असा की साध्याचं योग्य साधन आम्हाला माहित असतं. साध्याचं योग्य साधन आम्हाला माहिती असतं. तुम्हाला यवतमाळला यायचं आहे. समजा तुम्हाला माझ्या घरी यायचं आहे. तुम्ही म्हटलं की मी विमानाने निघतो आणि त्यांच्या घरी जाऊन पोहोचतो, तर कधीच येणार नाही. कारण माझ्या गावात विमानतळच नाही. मग तुम्ही कसा येईल? म्हणून साध्य जे आहे त्याच्यासाठी उचित साधन लागेल. विमान हे यवतमाळला येण्याचं उचित साधन नाही. मग तुम्ही ठरवलं की नाही आम्ही आता आगगाडीने येऊ. आमच्या गावात रेल्वे स्टेशनच नाही. त्यामुळे रेल्वे हे आमच्या गावाला येण्याचं उचित साधन नाही. म्हणून मग येण्याचं उचित साधन शोधलं पाहिजे. आणि जर उचित साधन आपण शोधलं तर मग आपण बरोबर येऊ शकू. रेल्वेने या, नंतर बसने या. नाहीतर त्या गावावरून कारनीच या किंवा एअरपोर्ट वरून कार किंवा बसने या. पण तुम्हाला अन्य साधनाची निवड करण्याची गरज राहील. विमान आणि रेल्वेने आलात तर. म्हणून साधन योग्य निवडलं पाहिजे. साधनेची दिशा योग्य निवडली पाहिजे. साधनेची रीत योग्य निवडली पाहिजे. साधनेचं सातत्य योग्य निवडलं पाहिजे. त्यावेळेला प्रतिबंधातून सुटण्याची शक्यता असते. नाही तर प्रतिबंधातून सुटतच नाही. म्हणून खूप जण कसं शक्य आहे हो? आम्ही उपवास कसा सोडू हो? तुम्हाला गुरु प्राप्ती झाल्यानंतर गुरुनी सांगितलेलं साधन चालू की आधीच जे चालू आहे ते सगळं रखडणं चालू? रखडणं म्हणतात त्याला. कष्ट करतोय, कष्ट करतोय, कष्ट करतोय. हाती काही लागत नाही. याला रखडणं असं. माझ्या हाती एवढी मेहनत करून काहीच लागलं नाही असं सतत सांगत राहणं याला रडगाणं असं म्हणतात. आणि रखडणं आणि रडगाणं या दोनही गोष्टी परमार्थामध्ये नाही. कारण आत्मक्रीड, आत्मरती म्हणून निर्माण होणारे प्रतिबंध हे खूपदा आमच्या बुद्धीच्या चुकीमुळे झालेले असतात. प्रतिबंधावर कशी मात करायची हे आम्ही कधी समजूनच घेत नाही. आणि म्हणून परी बुद्धीसी अग्रे नाना, करी साधकाची वंचना. त्या साधकाला वंचना म्हणजे आत्मवंचना होते. तो साधक आत्मस्वरूपापासून दुरावतो. आणि असा वंचना झालेला साधक प्रतिबंधाला दोष देतो. माझ्याच नशिबात असं का? बघा, मी मुद्दाम हातवारे करून तुम्हाला सांगतोय. तुम्ही लक्ष द्या. डोळे बंद करून ऐकू नका. डोळे बंद करून ऐकण्याचा एक दोष आहे. बंद झालेले डोळे मी मिटले की आपोआप मिटल्या गेले हे कळत नाही. प्रतिबंध. विषय सुरू आहे की माझ्याच नशिबात असं का? असा हात दाखवला मी. नशीब कपाळाला हात लावला आणि असं का म्हणून मी समोर हात केला. प्रतिबंध नेहमी बाहेर आहे असं साधकाला वाटतं. म्हणून साधक ईश्वराला दोष देतो. साधक गुरूंना दोष देतो. साधक शास्त्राला दोष देतो. साधक ज्ञानाला दोष देतो. पण साधक स्वतःच्या प्रारब्धाला दोष देतो. पण आपल्या अंतःकरणातच दोष वृत्ती आहे.
ती मी निवारण केली पाहिजे असं त्याला कधीही वाटत नाही. आणि बाहेर जेव्हा तो दोष शोधतो त्यावेळेला त्याचं निवारण कधीही होत नाही. दोष कुठे आहे? माझ्या आत आहे. दोष कुठे आहे? दोष कुठे आहे? माझ्या आत आहे. दोष कुठून निवारण करायचे आहे? मला आतमध्ये निवारण करायचे आहे. दोष कसे निवारण करायचे आहे? दोष कसे निवारण करायचे? श्री गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने साधन केलं तरच दोष निवारण होतात आणि प्रतिबंध निघून जातो. जगावर ठिकऱ्या फोडण्यात अर्थ नसतो. घरातल्या लोकांना दोष देण्यात अर्थ नसतो. समाजाला वेठीस धरण्यात अर्थ नसतो. परिस्थितीला दोन नावं ठेवण्यात अर्थ नसतो. सहसा साधक असंच करतो. माझं साधन चांगलं झालं असतं पण डॅश डॅश डॅश. तुम्हाला काय सांगू, नेमकं माझीच डॅश डॅश. आपल्या अर्धांगाला दोष देतो, आपल्या कुटुंबीय बाकीच्यांना दोष देतो, आपल्या परिस्थितीला दोष देतो, आपल्या भोवतीच्या समाजाला दोष देतो, आपल्या प्रकृतीने दगा दिला असं म्हणतो, आर्थिक स्थिती बिघडली म्हणून असं झालं असं म्हणतो, तब्येतच खराब आहे असं म्हणतो, नाना तऱ्हेचे दोष देतो. पण माझ्याच अंतःकरणात दोष आहे असं तो कधीही समजून घेत नाही. आणि म्हणून ऐसा इंद्रियांचा अडसरू पाहे दूर तो सारू तया जाणणे पडे निर्धारू जोर तया. गडबड कुठे होते? माझ्या इंद्रियांचा जो निर्धार असतो तो माझ्या बुद्धीच्या निर्णयापेक्षा जास्त कणखर असतो. आणि मग काय होतं, मी इंद्रियांप्रमाणे बुद्धीला चालवतो, बुद्धींप्रमाणे इंद्रिय नाही चालत. इंद्रियांना जे हवं असतं ते बुद्धी करायला तयार होते. आणि म्हणून आजच्या मंत्राला या ठिकाणी प्रारंभ होत आहे. हा अडथळा दूर कसा करायचा? हा अडथळा मी दूर कसा करायचा हे या ठिकाणी सांगितल्या जात आहे. आणि हे सांगितल्या गेल्यानंतर मग आपल्याला कळेल की दोष माझ्यात आहे आणि दोष मला दुरुस्त केला पाहिजे. परांची खाणी व्यतृणात स्वयंभू तस्मात परान पश्यती नांतरात्मन. कश्चित धीराः प्रत्यगात्ममैक्षत. कश्चित धीराः प्रत्यगात्मानमैक्षत. आवृत्य चक्षुर अमृतत्वमिच्छन. अर्थ वाचतो आणि मग त्याचं स्पष्टीकरण देतो. स्वयंभू इंद्रिय बहिर्मुख केली आहेत म्हणून मनुष्य बाहेर पाहत, अंतर्यामी असलेल्या आत्मस्वरूपास पाहत नाही. ज्याने अमरत्वाची इच्छा धरून आपली इंद्रिय आवरली आहे असा एखादाच धैर्यवान पुरुष प्रत्येगात्मा पाहू शकतो. ब्रह्मदेवानी काय केलं, देवानी काय केलं ते सांगतात आहे. इंद्रियांना विषय सम्मुख करून टाकलं. इंद्रियांना विषयाच्या सम्मुख करून टाकलं. आता ते इंद्रिय फक्त विषयांचाच ध्यास धरतात. ध्यायतो विषयांपुंसः. आणि विषयांचंच चिंतन करतात. आणि तो इंद्रिय त्या त्या विषयांकडे धावत राहतो. नाद कान नादांचा पिच्छा पुरवतात.
डोळा रूपाच्या मागे लागतो. जिव्हा स्वाद चाखण्यासाठी लालायित झाली असते. त्वचा स्पर्श सुखासाठी आसुसलेली असते. सगळे इंद्रिय आपापल्या विषयांना प्राप्त करून घेण्यात मग्न असतात, एकाग्र. ईश्वराने जणू घात केला असं म्हणतात. आता ईश्वराने घात केला का हो? ईश्वराने इंद्रियांची धाव विषयांकडे ठेवली. ईश्वराने केलेला घात आहे का? पण म्हणतात जणू ईश्वरांनी त्यांचा घात केला आहे. ईश्वरू तया ते घाताते प्रवर्तलासे. 5व्या नंबरच्या ओवीमध्ये शांकर भाष्याचं काकांनी ओवीबद्ध भाषांतर केलं आहे. ईश्वरू तयाचे घाताते प्रवर्तलासे. जणू ईश्वरच त्यांच्या घातासाठी अवतीर्ण झाला, विषय आणि इंद्रिय निर्माण करून. पण असं नाहीये, असं अजिबात नाहीये. का बरं असं नाहीये? ह्याचं पण उत्तर तुम्हाला सांगतो. ईश्वराने इंद्रिय आणि विषय यांचं आकर्षण आणि यांना एकमेकांसमोर आणून ठेवलं, बरोबर आहे. पण आपल्या जवळ विवेक शक्ती दिली आणि पुरुषार्थ दिला. त्याचा सत्वगुणाच्या माध्यमातून सदुपयोग करण्याची व्यवस्था दिली. ईश्वराने काय गोष्टी दिल्या? 2 गोष्टी दिल्या ईश्वर, विषय आणि इंद्रिय. यांना एकत्र करून ठेवलं. विषय आणि इंद्रिय यांना एकत्र करून ठेवलं. आता इंद्रिय हे विषयांकडे धावणारे, यात काही शंका, पण आपल्याला विवेक शक्ती दिली आहे 1, आपल्याला पुरुषार्थ दिला आहे 2, विवेक शक्ती, पुरुषार्थ आणि तिसरं आपल्याला सत्वगुण दिला आहे 3. आणि या 3चा ज्या वेळेला वापर केला जातो त्यावेळेला इंद्रिय आणि विषय यांचा संघात न करणे हे पुरुषार्थाने शक्य आहे. उदाहरणार्थ, डायबिटीस झाला हे कळलं, गोड खाणं अमान्य केलं, गोड खाणं अमान्य केलं म्हणजे गोड खाणार नाही असं ठरवलं. आता साखर किंवा गोड पदार्थ समोर आल्यानंतर यांनी माझा घात होईल ही जर जाणीव राहिली तर तो गोड खात नाही. आणि या जाणीवेचं विस्मरण झालं आणि साखरेच्या चवीचं स्मरण झालं तर काय होईल? प्रेयसाची निवड होईल, गोड पदार्थ खायला धावेल आणि स्वतःचा घात करून घेईल. आता आत्मतत्व पाहिजे आहे की विषयातलं सुख पाहिजे आहे? विषयातलं सुख हे अल्प काळाचं असतं. एक लाडू खाताना गोड वाटतं, 4था लाडू खाताना मळमळ होते. एक सिनेमा पाहिला तर बरं वाटतं, सलग 5-10 सिनेमे पाहत राहिलं तर डोकं दुखतं. एक कपडा घातला तर आनंद होतो, तोच कपडा सातत्याचा अंगावर ठेवला तर नकोसा होतो. विषयाचा कंटाळा येतो, म्हणून विषय सतत बदलावाचा वाटतो, म्हणून विषयात सुख आहे, आनंद नाही. आता आत्मतत्वाबाबत असं नाही. इथे बदल नाही, इथे आनंद तोच आहे. इथे सातत्य ठेवलं आणि जर आत्मानंद मिळाला तर चेंज नावाची गोष्ट उपलब्ध करून घेण्याची गरजच भासत नाही, कारण तो आनंद अपार आहे. अपार आहे म्हणजे त्याचा ठाव नाही लागत. मग आता विवेक शक्ती,
विवेक शक्ती, सद्गुण आणि पुरुषार्थ यांचा जर मी योग्य पद्धतीने वापर केला तर मी धैर्याने इंद्रियांना आवरू शकतो. परी धैर्याचे निबळे इंद्रिया लावती टाळे कुलूप कोणी एक विरळे अमरत्वासी. असा मात्र एखादा विरळाच असतो बघा. असा मात्र एखादा अत्यंत विरळा असतो. तो मी असावा की नसावा, तो मी व्हावा की न व्हावा, वाटतं की नाही आपल्याला? गावातला सर्वमान्य व्यक्ती मी असावा, जगातला धनमान्य व्यक्ती मी असावा, सगळीकडे मान्य मी असावा असं वाटतं. मग सगळ्या गोष्टी मला मिळाव्या असं वाटतं. मग आत्मतत्व मला मिळावं असं का वाटत नाही? मग त्यासाठी प्रयत्न अथक करावे लागतात. कसे करावे लागतात? अथक प्रयत्न करावे लागतात. अथक शब्दाचा अर्थ न थकता असा होतो. खूप लोक आम्हाला दोघांना ज्या वेळेला भेटतात तेव्हा ते म्हणतात की आम्हाला खरंच तुमची की नाही श्रम पाहून असं वाटतं कमाल आहे बा तुमची. पण खरं सांगू का, तुम्हा लोकांना पाहून आम्हालाही वाटतं की कमाल आहे बा तुमची. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता तुम्ही? जे सतत आम्ही करतो सातत्याचा प्रयत्न तुमचा पण तेवढाच चालू आहे, फक्त जागा बदलली. जागा कोणती आहे? आंधळ दळतं आणि कुत्रं पीठ खातं. बस एवढाच बदल झाला. दळण तुमचंही चालू आहे, दळण माझंही चालू आहे. पण कुत्रं पीठ खातं अशी गत येते. कारण श्री गुरूंच्या सांगण्यानुसार दळण केलं नाही, प्रपंचाचं दळण करतो आहे, परमार्थाचं केलं नाही. दोन माणसं पोहतात आहे. तुम्हाला कोणाचं पोहणं आवडेल? उदाहरण देतो. एक वाहत्या नदीत, पूर आलेल्या नदीत पाय घसरून पडला आणि पाण्याबरोबर वेगाने वाहत आहे. एक चाबूक डुबूक आत बाहेर, कधी खाली, कधी पाण्याच्या वर, कधी बुचकाळ्या, पण पाण्याबरोबर चाललाय. आणि दुसरा त्या वेगवान पाण्यामध्ये सूर मारतो आहे आणि पाण्याच्या विरुद्ध दिशेला पाणी कापत कापत जातो आहे आणि जो पाण्याबरोबर वाहत येतो आहे त्याला पकडतो आहे. एका हाताने त्याला घट्ट धरून एकाच हाताने एवढ्या पुरातून काठाकडे येतोय. तुम्हाला कोणाचं पोहणं आवडेल? ते अवचित अचानक पोहणं आवडेल की प्रयत्नपूर्वक ध्येयाला धरून प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा त्याचं पोहणं आवडेल? मला खात्री आहे तुमचं उत्तर काय असणार. परमार्थ प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याला म्हणतात. विषयाच्या अनुषंगिक लंपट होणं याला प्रपंच असं म्हणतात. आणि विषयाच्या आकर्षणाला झिडकारून स्वप्रयत्नाने ताकद खर्च करून सुखाला बाजूला टाकून आनंदाकडे वाटचाल करतो. परांची खाणी व्यतृणात स्वयं, तो जास्त महत्वाचा आहे लक्षात ठेवा. आणि तो पारमार्थिक आहे म्हणून पारमार्थिक माणसाला वीर म्हटलाय. म्हणून पुष्कळदा भगवंतानी भगवद्गीतेमध्ये महाबाहो शब्द वापर. तू वीर आहेस अर्जुना, पण परमवीर नाहीस.
परमवीरत्व इकडे आहे. तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सु चंचलम ही मन कृष्ण प्रमाची बलवत दृढ. अर्जुन म्हणतो आणि मग भगवंत म्हणतात, खरं आहे, अभ्यास आहे न तू कौंतेय वैराग्य न चतुर. आणि म्हणून पराग शब्दाचा अर्थ बाहेरची दृष्टी, अंचन म्हणजे गमन करणारी, म्हणून परांच म्हणजे बाहेर जाणारी वृत्ती. आणि खाणी ला ख शब्दाचा अर्थ स्पेस असा होतो, छिद्र असा होतो. परांची खाणी. इंद्रिय बहिर्मुख झाल्यानंतर विषयांना बघायला लागतात, पण विषयांच्या प्रकाशकाकडे प्रवृत्त होत नाहीत, विषयांकडे प्रवृत्त होतात. इथे ध्येय तुटलं. इथे कंपॉस बॉक्स जो आहे, मॅग्नेटोमीटर, ते नाही पाहिलं आणि विषयांकडे धावला. विषयांच्या प्रकाशकाकडे धावायला पाहिजे. विषय कोणामुळे प्रकाशित झाला हो? हा पेन महत्वाचा की पेन दाखवणारा महत्वाचा? पेन मला कोणी दाखवलाय? आत्मतत्वानी दाखवलाय. आत्मतत्व आहे म्हणून मला हा पेन दिसतो. या पेनचा प्रकाशक आत्मा आहे, माझ्या आतमधली वृत्ती. आणि याच्यावरच चैतन्य, अवच्छिन्न चैतन्य, या दोन चैतन्याचं ऐक्य झाल्यामुळे मला पेन दिसलेला आहे. विचारसागरचा एवढाच भाग या ठिकाणी सांगतो. शब्दादी विषयांना प्रकाशित करतं आणि विषय प्रकाशक नव्हे, प्रकाश्य आहे. प्रकाशकाकडे दृष्टी जाणं राहून जातं आणि मग इंद्रिय विषयांकडे धावतात आणि आमचं आत्मस्वरूपाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतं. आणि म्हणून म्हटलं आहे, तस्मात परान पश्यती नांतरात्म, तो बाहेरच पाहतो, आतमध्ये पाहत नाही. एक उदाहरण देतो. स्वामी अखंडानंदांनी दिलेलं उदाहरण. फार मोठे संन्यासी होते, महान सत्पुरुष होते, स्वामी अखंडानंद सरस्वती. ते म्हणतात, एक गृहिणी स्वयंपाक करते आहे आणि स्वयंपाक गॅसवर लावलेला आहे आणि तिचं सगळं लक्ष बाहेर. इकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ. स्वयंपाक लावलाय, सुरू केलाय आणि लक्ष बाहेर आहे. लाटून ठेवलेली, तव्यावर टाकलेली पोळी शिजते, पक्व होते आणि जळून जाते. भांड्यात ठेवलेला भात पहिल्यांदा तांदूळ शिजून भात होतो आणि नंतर तो जळून जातो. बहिर्गमन ज्या ज्या वृत्तीचं होतं, ती वृत्ती आतमधल्या आनंदाला जाळून टाकते, असं अखंडानंद सरस्वती सांगतात. स्वामी अखंडानंद. फार सुंदर विवेचन असतं यांचं. हिंदीमध्ये आहे. शांकर भाष्याला धरून बोलतात. शब्द न शब्द शांकर भाष्याला धरून. शांकर भाष्याला सोडून जरा सुद्धा इकडे तिकडे नाही होत. समजवणाऱ्यांनी, प्रवचन करणाऱ्यांनी जरूर अन्य पुस्तकांचा अभ्यास करावा, शांकर भाष्याला धरून असलेला. ज्याला स्वतःचा मोक्ष करायचा आहे त्यांनी इतका अभ्यासाच्या मागे लागू नये, नाहीतर असो. ख शब्द झाला, आता ऐक्षत शब्द राहिला आहे. आता ऐक्षत म्हणजे पाहतो.
आत्मा पाहतो. आणि म्हणून या वेळेला याला ऐक्षत असं म्हणतात. आता हा जो ऐक्षत शब्द आहे, हा ऐक्षत शब्द संस्कृत भाषेमध्ये व्याकरण शास्त्राच्या दृष्टीने वेगळ्या अर्थाने घेतलेला आहे आणि ते तुम्हाला फार सांगत नाही, कारण की कालातीत ब्रह्म असल्यामुळे वर्तमान काल आणि भूतकाल या दोनही काय केल्या आहेत, प्रक्रिया या ठिकाणी कालाला धरून नाही आणि म्हणून आत्मा कालातीत आहे. म्हणून आवृत्त चक्षुन ऐक्षत शब्द या ठिकाणी वापरला आहे. म्हणून या ठिकाणी ऐक्षत हा शब्द वापरला आहे. आणि हा ऐक्षत शब्द एकदा आपल्याला लक्षात आला की मग या ठिकाणी ऐक्षत याचा पश्यती पाहतो असा वर्तमान कालवाचक ऐसे घ्यावा. ऐक्षत हा छांदस वैदिक प्रयोग असून छांदस प्रयोगाला व्याकरण शास्त्राच्या नियमाचे बंधन नसते. हा छांदस प्रयोग आहे या ठिकाणी ऐक्षत. म्हणून मी पुस्तक पाहिलं. माझा व्याकरणाचा एवढा सखोल अभ्यास नसल्यामुळे, मग अभ्यासच नसल्यामुळे इथे छांदस प्रयोग आहे म्हणून त्याला वर्तमान काळ असा अर्थ घ्यायचा, भूतकाळ असा अर्थ नाही घ्यायचा. छांदस प्रयोगानुसार आपल्याला प्रयोगाशी करायचं नाही, आपल्याला अर्थ काय घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे. तर डॉक्टर काका नेहमी सांगतात, व्याकरण शास्त्रादृष्ट्या मी उपनिषद सांगत नाही, मी भाष्यशास्त्रानुसार सांगतो आणि भाष्यकार आचार्य आहे. आणि म्हणून संपूर्ण विषयांना व्यावृत्त करतो. त्यामुळे संस्कारयुक्त पुरुष हा प्रत्येक आत्माला पाहतो आणि विषयांना झाकून टाकतो आणि साधक हा विषयांना पाहतो आणि स्वरूपाला झाकून टाकतो. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे, तस्मात परान पश्यती नांतरात्मान कश्चित बिधीराहा प्रत्यगात्मनमैक्षत. प्रत्यगात्मानमैक्षत. नीला त्यांची आठवण येते, माझी काही चूक होऊ नये बोलताना, असं सारखं प्रयत्न करत असतो मी. प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षुर अमृतत्व इच्छानी. दोन गोष्टी आणखीन याच्यात संभवतात. एक अशी असते, विषयही पाहिजे आणि आत्माही पाहिजे. दोन घोड्यावरचा स्वार. काय शब्द प्रयोग आहे, दोन घोड्यांवरचा स्वार. तो हसतो, पडतो, त्याची प्रत्येगात्मा पाहती. कोण पाहतात? आत्मस्वरूपाला. सर्वत्र तयासी जाणती. सगळीकडे आत्म्याला अनुभवतात. सच्चिदानंद पदवी घेती हेची देही. हेची देही हेची डोळा, भोगो मुक्तीचा सोहळा. मुकुंद राजांचं वाक्य आहे. मुकुंद राजांची ओवी आहे आणि काकांची ओवी आहे, सच्चिदानंद पदवी घेती हेची देही. तुकोबा नाथ महाराज म्हणतात की मनुष्य देहाची कारणे सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंदोहम अहमेवात्महम. आचार्यांचं स्तोत्र आहे. अहमेवा हमव्यय. अहम एवं अव्यय. अहम सच्चिदानंद अस्ति. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हेची देही हेची डोळा याच काळामध्ये केलं पाहिजे. सच्चिदानंद अशी श्रेष्ठतम पदवी मला घेतली पाहिजे. त्यासाठी विषयांच्याकडे आकृष्ट होणाऱ्या इंद्रियांचं तोंड वळवलं पाहिजे. असं कसं हो ईश्वराने केलं? मग काय ईश्वर काय तुम्हाला लगेच येऊन उभा राहील तुमच्या समोर? तुम्हाला ईश्वर प्राप्तीची काही तळमळ आहे का? हे पक्क जाणून घेतल्याशिवायच का ईश्वर
जाणून घेतल्याशिवायच का ईश्वर तुम्हाला मिळेल? आणि म्हणून ते बघतात, काय बघतात? याला दृश्य सृष्टीबद्दल आकर्षण आहे, अदृश्य सृष्टीबद्दल आकर्षण आहे, तृष्णा दृश्य सृष्टीबद्दल आहे की अदृश्य सृष्टीबद्दल आहे. आणि या दोन्हीकडे जर त्याचं लक्ष असेल तर आत्मदर्शनासाठी त्याला संधी नाही. दोन घोड्यावर बसणारा स्वार तिथे जाऊ शकत नाही. आत्मा अंतरी जाणणे तैसे विषयापाठी धावणे हे दोन्ही कदा न घडणे. एकेची वेळा 10 नंबरची ओवी आहे काकांची. हे दोन्ही कदा न घडणे एके वेळा. दोन घोड्यावरचा स्वार एकत्र नाही नांदू शकत, नाही रपेट करू शकत. म्हणून इंद्रियावरी. मग मला काय केलं पाहिजे? इंद्रियांना आवरलं पाहिजे. आत्मतत्वाची अमरत्वाची कास धरली पाहिजे. तर या आत्मज्ञान कुसरी वरी सहजे. त्याला आत्मज्ञानाची सूक्ष्मता सहज समजून येईल आणि तो कृतकृत्य होईल. अद्वैत कुसरी विरळा जाणे. माऊलीचा शब्द आहे कुसरी आणि डॉक्टर काकांचा शब्द आहे आत्मज्ञान कुसरी वरी सहजे. काकांनी इथे वरी सहजे का म्हटलं असेल हो? वरी काय म्हटलं असेल? असा सहज मनामध्ये विचार येतो आणि विचाराचं उत्तर आहे यमे वैश्य वृणुतेस तेन लभ्या तसेच आत्मा विमृणुते तनुम स्वाम. आपलं झालाय मंत्र. मागच्याच अध्यायामध्ये आपला मंत्र. यमे वैश्य वृणुतेस तेन लभ्या. कोणता मंत्र आहे सांगा ना? कोणी पटकन सांगतात? शुरस्थ धारा निशिता दुरत्या. इथून सुरू होतं आणि मग पुढे म्हणतात हो बघा बघा बघा. यमे वैश्य वृणुतेस तेन लभ्या तस्यैष आत्मा विमृणुते तनुम स्वाम. 14 सांगा. नंबर 14 नंबर पण वल्ली कोणती? वल्ली तृतीय, प्रथम अध्याय तृतीय वल्ली. तृतीय वल्लीतला 14 नंबरचा श्लोक बघा आता. यमे वैश्य वृणुतेस तेन लभ्या तस्यैष आत्मा विमृणुते तनुम स्वाम. बरोबर सांगितलंय ना मी? नाही 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 नाही, चुकीचं सांगितलं तुम्ही. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत शिरस्ते धारा निशिता दुरत्या दुर्गम पथस्तत कवय वदंती. हा श्लोक माहित आहे ना तो? यमे वैश्य वृणुतेस तेन लभ्या तसेच आत्मा विमृणुते तनुम स्वाम. उत्तर घाईनी दिलं ना की चुकतच. घाई गडबड ही माणसाला फसवल्याशिवाय राहत. हे उत्तरच नाही आहे. 23वी आहे काका? कोणत्या वल्लीतली? द्वितीय वल्लीतली यमी वैश्य दुसरं चरण आहे ना? हा द्वितीय वल्ली ना. नायमात्मा प्रवचनेन लभ्या ती आहे 23वी. न मेधया न बहुधा श्रुतेन यमे वैश्य वृणुते तेन लभ्या तस्यैष आत्मा विमृणुते तनुम स्वाम. आणि म्हणून या ठिकाणी काकांनी शब्द वापरलेला आहे तर या आत्मज्ञान कुसरी वरी सहजे. यमे वैश्य वृणुतेस तेन लभ्या तस्यैष आत्मा विमृणुते तनु स्वाम. इथे आत्मा आपलं रूप प्रगट करतो बघा. इथे आत्मा आपलं रूप प्रगट करतो आहे म्हणजे आत्मा स्वरूप धावतो आहे. या ठिकाणी त्यांना असं स्पष्ट सांगायचं. बघा आत्म्याविषयी प्रेम उत्पन्न होतो
आणि आत्मा त्याच्या पुढे आपलं यथार्थ स्वरूप प्रगट करतो. तर या आत्मज्ञान कुसरी वरी सहजे, आत्मा त्याच्या समोर आपलं स्वरूप प्रगट करतो. यमे वैश्य वृणुतेस्तेन लभ्या तस्तेश आत्मा विमृणुते तनुम स्वाम. अशा पद्धतीने काकांनी इथे वरी सहजे का म्हटलं, त्या 23व्या मंत्राच्या अनुषंगिक म्हटलंय. आत्मज्ञान आत्मकृपेनेच होते, हा 23व्या श्लोकाचा भावार्थ आहे. तो या ठिकाणी काकांनी वरी सहजे शब्दामध्ये घेतलाय. आणि कुसरी शब्द काका आणि माऊलींनी खरंच कौशल्याने वापरलाय. आणि त्या कौशल्य तेव्हाच शक्य होतं ज्या वेळेला आत्मरूपता आलेली असते. अशी आत्मरूपता डॉक्टर काकांना प्राप्त झालेली आहे. ती आत्मरूपता आपल्या सगळ्यांना प्राप्त हो, अशी सद्गुरूंच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि आजचा माझा विषय या ठिकाणी थांबवतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी. 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 सर्वोत्तमजी रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी. अपूर्वाताई रामकृष्ण हरी. कृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गजाननजी राम रामकृष्ण हरी.